तरतस्याते ज्योतिर्ज्ञासदा तेने तेजोवान् यथा विमयो यत्र त्रिसर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं ऐसे अथी जे काही ते तो उत्तम पुरुष काही जे परमात्मा ही बोलिजे नामी। भगवान सिद्धेश्वराच्या कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्व मिळून ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 536 ओळीचा विचार करतो आहोत। विषय आहे उत्तम पुरुष। ऐसे अथी जे काही ते तो उत्तम पुरुष पाही जे परमात्मा इही बोलिजे नामी। अशा प्रकारे तो उत्तम पुरुष आहे। अर्थात म्हणजे तो उत्तम पुरुषाला म्हणजे परमात्म्याला म्हटलेला आहे। आत्मा सर्व भूतामध्ये श्रेष्ठ आहे असं गीता भाष्यात म्हटलेलं आहे। अविद्येने केलेले देहादी हे यापेक्षा सर्वांमध्ये हा परमश्रेष्ठ आहे। सर्व प्राण्यांचा आत्मा आहे, नाना नाही एकच आहे, सर्व व्यापक आहे। म्हणून परमात्मा त्याला म्हटलेला आहे, किंवा हा निर्गुणाचा वाचक शब्द आहे परमात्मा। म्हणून या श्लोकामध्ये परमात्मा आणि ईश्वर हे दोन्ही शब्द सगुण निर्गुण या अर्थाने आलेले आहेत। तेही येथ न मिळता बोलणे जीवत्वे पांडुसुता, जैसी बुडणे याची वार्ता थडीचा किजे। भगवान सांगतात, अर्जुना, परमात्मा जे म्हणतो आपण, त्या परमात्म्यालाच नाव आहे उत्तम पुरुष। आणि उत्तम पुरुष एकच आहे। उत्तम पुरुष तो अन्य हा, त्यापेक्षा दुसरा कोणीही उत्तम पुरुष नाही आहे। अर्थात जो जीवदशेमध्ये राहून बोलायचं झालं तर ज्याप्रमाणे बुडणाऱ्याची गोष्ट जी आहे ते थडीचा की जे काठावर उभा असलेला मनुष्य सांगतो,
बुडणाऱ्याला काही सांगता येत नाही. त्याप्रमाणे या परमात्म्याचं वर्णन तो परेच्याही पलीकडे असल्यामुळे कोणालाही करता येत नाही. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, हे तो कैसेनी गमे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. म्हणजे या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. ज्याला दृष्टांत दिला की बुडणाऱ्या माणसाचं वर्णन काठावर असणाऱ्या करू शकतो, त्याप्रमाणे या परमात्म्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. जे संत महात्मे आहेत तेच या परमात्म्याचं यथार्थ वर्णन करू शकतात. भिन्न इतराला त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. मीच होऊनी पांडवा करती माझी सेवा, नवलाव काय सांगावा असे ऐक. जे भगवत अवतारा महात्मे आहेत, मीच होऊनी पांडवा करती माझी सेवा, जे भगवानच आहेत, भगवत अवतार आहेत, तेच त्या परमात्म्याचं वर्णन करू शकतात. सर्व कोणीही करू शकत नाही. म्हणजे जीवदशेमध्ये जोपर्यंत जीवदशा आहे, जीवपणा जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. जीवदशा गेल्यानंतरच, जीवदशा गेल्यानंतर म्हणजे जीवाच्या ठिकाणी जो भ्रम आहे, ज्या भ्रमामुळे, अज्ञानामुळे, अविद्येमुळे त्याला जीवपणा आलेला आहे, तो भ्रम म्हणा, ते अज्ञान म्हणा, ते अविद्या म्हणा, ते गेल्यानंतरच तो त्याचा जीवपणा नष्ट होत असतो. आणि जीवपणा नष्ट झाला की तो परमात्मा स्वरूप होत असतो. जोपर्यंत जीवपणा जात नाही तोपर्यंत तो परमात्मा स्वरूप जरी परमात्म्याचा अंश असला तरी तो परमात्मा स्वरूप होऊ शकत नाही. जीवपणा संपला की भेद राहत नाही. अमृत अनुभवामध्ये 8व्या प्रकरणात म्हटलं, किंबहुना श्रीनिवृत्ती ठेविले अशी जी स्थिती, ते काय जीव हाती वाचेची, की ज्या परमात्म्याचं वर्णन वाचन करता येत नाही, तो वाचातीत आहे. लक्षात ठेवा, तो शब्दातीत आहे. शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही. वेद जाणू गेला पुढे म्हणून ते पुढे तुला प्राप्त कैसे, उसू नका बाई कळले शेषाशी काही कळलेच नाही. शेष शिणला झाल्या सहस्र जिभा, देव का हो विटेवरी उभा. 1000 मुखाच्या शेषालाही कळलं नाही, वेदालाही कळलेलं नाही. लक्षात ठेवा, जीवदशा संपल्यानंतरच त्या परमात्म्याचं वर्णन करता येईल. अर्थात तो अनुभवाने कळतो. परमात्मा हा कसे दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. परमात्मा हा दाखवण्याची वस्तू नाही आहे. परमात्मा हा संत संगतीने उमज, आणुनी मणी पुरते समज. अनुभवा बीन मान हलवू नको रे, हरिभजना बीन काळ घालवू नको रे. अनुभवाशिवाय तो परमात्मा कळत नाही. लक्षात. आणि तो अनुभव सुद्धा गुरुविन अनुभव कैसा कळे, भावी विन देव न कळे संदेह. गुरुविन अनुभव कैसा कळे,
तैसी विवेकाची काठी उभे केलिया किरीटी पारावाराची या गोठी करणे वेदा. तेव्हा अशा प्रकारे अनुभवाने परमात्मा कळतो. अनुभव नसेल तर परमात्मा कळत नाही. आणि काहीतरी वर्णन करणं हे त्याला महत्त्व नाही. अनुभवाने वर्णन करणं त्याला खरं महत्त्व आहे. तैसे विवेकाची काठी उभे केलिया किरीटी, त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभं राहून, म्हणजे विचाराशिवाय विवेकाशिवाय तो परमात्मा कळत नाही. वेदाला सुद्धा परमात्मा कळलेला नाही आहे. क्षराक्षर पुरुष हे अलीकडचे आहेत. क्षर म्हणजे प्रकृती, अक्षर म्हणजे जीवात्मा, आणि उत्तम पुरुष हा सगळ्यांच्या पलीकडे आहे. या दोघाविषयीच्या गोष्टी क्षराक्षराबद्दल बोलता येतं, पण परमात्म्याबद्दल बोलता येत नाही. मागील दृष्टांताप्रमाणे विवेकाच्या काठावर उभं राहून वेदांना प्रवाहाच्या पलीकडच्या गोष्टी करता आल्या. विवेक म्हणजे सत्य मिथ्यात्व. विवेक म्हणजे आत्म अनात्मा याचा निश्चय किंवा सत्य आणि मिथ्याचा निश्चय. म्हणजेच सत्यत्वाच्या काठावर उभं राहून वेदाला पलीकडच्या तीरावर तोही अशा प्रकारे कळला नाही. वेदाने क्षरपुरुषाचं वर्णन त्याला करता आलं, कारण तो अलीकडे आहे क्षर. पण उत्तम पुरुषाचं वर्णन वेदाला करता आलं नाही, कारण वेदाने त्याला जाणलंच नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणायला गेला पण वेदाला परमात्मा कळला नाही. आणि म्हणून जो परेच्याही पलीकडे आहे, जो वेदालाही कळला नाही, असा जो परमात्मा आहे त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. आणि त्या उत्तम पुरुषाचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एकच आहे. तोच आहे आत्मा, तोच आहे परमात्मा, तोच आहे उत्तम पुरुष. पण त्यांना जाणण्याकरता सद्गुरु वाचवणे सापडेला सोय. धरावे ते पाय आधी आधी, माझे रूपमद दावियले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. म्हणून पुरुष अक्षराक्षर, दोन्ही देखोनी अवर, याते म्हणती पर आत्मरूप. म्हणून क्षराक्षर हे दोन्ही पुरुष अलीकडचे आहेत. क्षराक्षर हे सोपाधिक आहेत, उपाधिवान आहेत क्षराक्षर. आणि म्हणून पुरुष अक्षरो, अर्थात दोन्ही देखोणी अवर. म्हणून क्षराक्षर हे दोन्ही जे आहेत हे सोपाधिक आहेत, उपाधिवान आहेत. उपाधिवान आहेत म्हणून कळतात ते, निरुपाधिक परमात्मा कळत नाही. आणि म्हणून उत्तम पुरुषाला पलीकडचा म्हटलेला आहे, परमात्मा म्हटलंय, आत्मा म्हटलेला आहे.
क्षराक्षर हे पुरुष आवर आहे. आवर म्हणजे कमी प्रतीचे आहे. आणि उत्तम पुरुष प्रकृष्ट प्रतीचा आहे. म्हणजे उत्कृष्ट असा तो परमात्मा श्रेष्ठ प्रतीचा आहे. अक्षराक्षर हे दोन्हीही नाश पावणारे आहे. एकाचा होतो नाश, एकाचा होतो बाध. शिवाय ते परावलंबी आहेत, बाध होणारे आहेत म्हणून कमी प्रतीचे मानलेले आहेत. आणि उत्तम पुरुष जो आहे तोच परब्रह्म आहे, तोच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे. आणि तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्व व्यापक आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. लक्षात ठेवा. क्षराक्षर हे दोन्ही क्षराक्षर नष्ट होणारे आहेत. आणि परमात्मा म्हणून जो आहे तो मात्र श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट प्रतीचा आहे. भगवान सांगतात, अर्जुना ऐशिया परी परमात्मा शब्दवरी सुचिजेगा अवधारी पुरुषोत्तम. या अध्यायाचंच नाव आहे पुरुषोत्तम योग. तर अर्जुना ऐशिया परी परमात्मा शब्दवरी सुचिजेगा अवधारी पुरुषोत्तम. भगवान सांगतायत, अर्जुना एक महत्वाचा भाग लक्षात ठेव की अशा प्रकारे जो परमात्मा शब्दाने त्या उत्तम पुरुषाला सूचित केलेला आहे तो परमात्माच आहे, तो एकच आहे, तो व्यापक आहे आणि दिसणारं हे सर्व भासमान आहे. दिसणारं हे सर्व अनात्मा आहे आणि तोच एक आत्मा आहे. परमात्मा म्हणजेच उत्तम पुरुष. परमात्मा आणि पुरुषोत्तम यात भेद नाही आहे. कारण मागे याच अध्यायामध्ये मौली ज्ञानराजाने असं म्हटलं आहे, ऐसे अथी जे काही ते तो उत्तम पुरुष पाहिजे. जे परमात्मा ही बोलिजे नामी. पण ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुष पाहिजे. असा जो परमात्मा आहे त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. या ठिकाणी त्याला परमात्मा या नावाने संबोधित केलेला आहे. का परमात्माच आहे तो परमात्माच आहे. त्याला संबोधन दिलेलं नाही आहे, त्याला संबोधित केलेलं नाही आहे. लक्षात ठेवा. शब्दाने त्याला उत्तम पुरुष म्हणून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे पुरुषोत्तम आणि परमात्मा यांचं अबाधित ऐक्य आहे. नवे नवे नावं जरी दोन असले तरी एकच आहे तो परमात्मा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. एरवीन बोलोनी बोलणे जे तिचे सर्व नेणिवा जाणणे काहीच न होणे जे वस्तुगा. भगवान सांगतात, वास्तविक जर विचार केला तर न बोलण्याने ज्याचं वर्णन होतं. शब्देविण संवाद. जिथं बोलणं नाही आहे तो शब्दातीत आहे. न बोलणं हे त्याचं वर्णन आहे. लक्षात ठेवा. काही न जाणणं हेच त्याचं जाणणं आहे. हे ज्याचं उत्तम पुरुषाचं जाणणं आहे. इतर काही म्हणजे जे अनात्म पदार्थ आहेत त्या इतराला न जाणता, आणि जरी इतरामध्ये तो व्यापक असला तरी परंतु आम्हाला इतरच दिसतं, परमात्मा दिसत नाही.
परमात्म्याचा अनुभव येत नाही. सर्व ठिकाणी तोच आहे. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवण. तरी पण आम्हाला तो परमात्मा दिसत नाही. नाथाने म्हटलं की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. असं संतांनी म्हटलं पण आम्हाला ते अनुभूती नाही येत. मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने जो आहे तो एक परमात्मा आहे. आम्ही व्यक्तिरूपाने पाहतो का आत्मरूपाने पाहतो? व्यक्तिरूपाने आम्ही पाहतो, आत्मरूपाने आम्ही पाहत नाही. का तर ती आम्हाला आत्मदृष्टी नाही. लक्षात, डोळे जरी असले तरी ती दृष्टी, ती नजर नाही आहे. तो ज्ञानदृष्टीने कळतो, सहज कळत नाही. तो ज्ञानदृष्टी वाचून तो कळत नाही. म्हणून काही न बोलणं हे ज्याचं बोलणं आहे, काही न जाणणं हे ज्याचं जाणणं आहे. इतर काही न होऊन सर्वस्व हे त्याचं होणं आहे. म्हणजे त्यात आपण स्वतःला सायुज्यता देणं अशी ती वस्तू आहे. केवळ गप्प बसणं हेच त्याचं वर्णन आहे. मौन गा तुझे राशी नाव असं म्हटले ज्ञानेश्वर. काही न बोलणं हे परमात्म्याचं वर्णन आहे. 18व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानराजाने भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. अर्थात 18व्या अध्यायात 1153वी ओवी आहे. बोलतया बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे. भगवान स्वतः सांगताय, बोलत्या म्हणजे शब्दाने मी सापडत नाही, शब्दाला मी कळत नाही. ते बोलले, ते तर बोलिले हे न घटे. बोलण्याने माझी प्राप्ती, शब्दाने माझी प्राप्ती होत नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरवणी श्री हरी जपे. तो सदा शब्द फार वाईट लक्षात. सदा शब्द, जिथं जिथं सदा शब्द आलेला आहे तो फार वाईट आहे. आणि त्याच्याशिवाय तर भगवत प्राप्ती नाही. सतत कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. आम्हाला सदा बाकीचं बोलायची सवय झाली का देवाचं नाव घ्यायची, म्हणून आम्हाला परमात्म्याची अनुभूती येत. परमात्मा आम्हाला दिसतही नाही, कळतही नाही. त्याचं कारण हे आहे की सतत भगवद्गीता सांगली, सततं कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य, परमार्थात नित्याला फार महत्व आहे. लक्षात, नित्य म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी शब्दाचं काम नाही आहे. तिथं बोलले हे न घटे. बोलण्याने तो सापडत नाही, बोलण्यामध्ये तो येत नाहीये. म्हणून ते तर मौन का गोमटे स्तवन माझे. म्हणून मौन राहणं हेच माझं स्तवन आहे. मौनाने भगवंताचं भजन करणं हे माझं स्तवन आहे. मौन म्हणजे मनाने, मनाच्या नामस्मरणाला फार महत्व आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. मनाने नामस्मरण करणं त्याला म्हणतात उपांशु जप. त्याला उपांशु जप म्हणतात. म्हणून मानस पूजा, मनाने नामस्मरण करणं, मनाने पूजा करणं, मनाने ध्यान करणं याला अतीव महत्व आहे. वाचन करणं त्याला महत्व नाही.
आपण वाचन बोलत राहतो पण मन कुणीकडे तरी भटकत असतं. पण मनाने जेव्हा करतो तेव्हा मन तिथं राहत. तुम्ही पहा करून घरी गेल्यावर निवांत बसा, जीभ हलवायची नाही, मनाने नामस्मरण करा. म्हणून सांगितलं 21,600 जप रोजचा आहे. त्यातून 11,800 10,800 जप दिवसाचा आहे. तेवढा जप झाला पाहिजे आपला. प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाम आलं पाहिजे, प्रत्येक श्वासाला. आणि तेवढा जप, एक माळ मनाने केल्या जपाने 10,800 जप होते. एक माळ जप केला की त्याला काही फार वेळ लागत नाही. पण मनाने करायचं मात्र, वाचना अजिबात नाही. मनाने की मन ते तिकडे जातं नाही कुठं, मन ते त्या नामी जवळच राहतं. म्हणून मौनाला फार मोठं महत्व आहे. मौन धरून काही न बोलता भगवंताचं नामस्मरण करणं, काही न करता मनाने पूजा करणं. मानस पूजेला फार महत्व आहे कृतीपेक्षा. मानस उपचार कितीही करू शकता, किती मोलाचे किती महागाचे करू शकता. आणि मानसोपचाराने खरी पूजा होते. मानस पूजेने कारण मन तिथं राहतं. म्हणून मौनाला फार महत्व सांगितलेलं आहे. आपण राम 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 म्हणत राहतो, वृत्ती कुणीकडे जाते. वृत्ती तिथं राहत नाही. चित्त नाही नामी परिते व्यर्थ. म्हणून जास्तीत जास्त मनाने जप करण्याचा प्रयत्न करा. त्याला फार मोठं महत्व आहे. यामध्ये मौन हे सर्वश्रेष्ठ स्तुती आहे भगवंताची. मौन राहून भगवंताची स्तुती करा, पूजा करा, ध्यान करा, नामस्मरण करा भगवंताचं. वाचन तर कराच, उठला बसता सर्व नित्य करा, पण मौनही करण्याचा प्रयत्न करा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपी सदा. म्हणून मौनाला विशेष महत्व सांगितलेलं आहे. ते सर्वश्रेष्ठ स्तुती आहे भगवंताची मौन. भगवान स्वतः सांगताय, सर्वांचा वर्णन करणारा वेदही आहे. नाही, वेद सर्वांचं वर्णन करतो, लक्षात ठेवा. आणि त्याचं वर्णन करताना तो गप्प झाला. सर्वांचं त्याने वर्णन केलं, पण भगवंताचं वर्णन करायला गेला आणि तिथं वेदमुखे झाले, इथं वेदमुखे झाले असं म्हटलेलं आहे. वेद सुद्धा तिथं मुखा झाला, मौन धारण केलं त्याने. भगवंताचं वर्णन करता आलं नाही. 11व्या अध्यायामध्ये 617 ओळीतून सांगताय, याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले. यज्ञ की मागवते आले स्वर्गवनीच. याची सोय पातले, भगवंताचं वर्णन करायला गेले आणि वेदाने मौन धारण केलं. वेदाला भगवंताचं वर्णन करता आलं नाही. यज्ञ की मागवते आले स्वर्गवनी. यज्ञ सुद्धा अशा प्रकारे स्वर्गातून परत आले. किंवा 17व्या अध्यायात सुद्धा 14व्या ओळीतून सांगितलेलं आहे. अर्थात तू ते सिद्धीच नेणे, तो नादे सर्वज्ञपणे
नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे न घेशी काणी. ते सिद्धची नेणे. परमात्मा सिद्ध आहे परंतु त्याला कळत नाही. तो नांदे सर्वज्ञपणे. वेद सर्वज्ञ आहे, वेदाला सर्व कळतं, पण तो वेदही एवढे बोलणे न घेशी काणी. पण वेद सुद्धा त्या परमात्म्याबद्दल बोलू शकत नाही. त्याचप्रमाणे 18व्या अध्यायात 24व्या ओळीतून सांगता आहे, म्हणून साचा तुझ लागी स्तुती न देखे मी जगी, मौना वाचून लेणे अंगी सुशिनामा. म्हणून भगवंताला अलंकार जर घालायचे असले तर मौन, मौनाचे अलंकार घालायचा अर्थ मौन एकतत्व, एकाग्र स्थितीत एकाग्र वृत्तीनं भगवंताचं भजन करा. तेच भजन विशेषत्व आणि महत्वाचं आहे. आणि म्हणून मौली म्हणतात वेदाला सुद्धा तुझी स्तुती करता आली नाही, म्हणून त्याला मौन पाळावं लागलं. तात्पर्य न बोलूनच त्याचं वर्णन करता येतं, न पाहून त्याला पाहता येतं, न करता त्याची पूजा करता येते असं म्हटलेलं आहे. जसं वर्णनाचं तसं जाणणंही आहे. न जाणता त्याला जाणता येतं. 16व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे त्या. किंवा 18व्या अध्यायात पुन्हा सांगितलंय 1214 ओळीतून, न बोलणे ही न बोलोनी, जे बोलिजे तोंड भरून. न बोलता त्याच्याबद्दल तोंड भरून बोलता आलं पाहिजे. जाणीव नेणीव नेनोनी जाणीजे जे. जाणीव नेणीव दोन्ही टाकून ज्याला जाणायचं तो परमात्मा आहे. असा परमात्मा सर्व विश्वरूप आहे. म्हणून इथं या ओवीत म्हटलंय की एरवी न बोलण्याची बोलणे, न बोलता मौन धरून बोलणं, येतीच्या सर्व नेणीवा जाणणे, न जाणता त्याला जाणणं, काहीच न होणी होणे वस्तू ग. म्हणजे असा जो परमात्मा आहे, काही न करता आणि ते वस्तू होणं, तो परमात्मा होणं, याला फार मोठं महत्व आहे लक्षात. म्हणून भगवंताच्या नामाने या सर्व गोष्टी होतात. काही जरी करता आलं नाही तरी नामापरते साधन नाही, ऐसे वेद देती ग्वाही. सर्व साधनामध्ये नाम हे श्रेष्ठ साधन आहे आणि नामानेच नामीची प्राप्ती होते. नाम आणि नामी फक्त परमात्म्याच दोन्ही एक आहेत. नाम नामी, बाकी सगळे नावं वेगळी आहेत आणि ज्याचे नावं आहेत ते वेगळे आहेत. ठेवलेली नावे आहेत ते. नामरूप हे मायेचे लक्षण आहेत. अस्थिभाती प्रिय हे परमात्म्याचे आहे. म्हणून नाम आणि रूप हे उष्ण आणलेलं आहे, त्याला फारसं महत्व नाही आहे. पण भगवंताचं नाम आणि नामी हे दोन्ही एकच आहे. पण नाम मुखात आले की पुढे नामी उभा राहायला पाहिजे, तर त्या भजनाला महत्व आहे. काय डोळ्यापुढे आणि हृदयामध्ये सुद्धा ते प्रगट झालं पाहिजे. नाम घेत असताना तेव्हा समजावं आपलं भजन सक्सेस झालं. असा विचार या ठिकाणी भगवंताला कसं जाणावं ते सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव